नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील कृषी मित्र या भरतीबाबत आणि यासाठी बरेचसे विद्यार्थ्यांनी अर्ज पण भरले असेल, तर या भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेला आहे। तर हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कृषी मित्र यासाठी हजारो पदांची भरती निघालेली होती आणि या भरतीमध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्येच नोकरी मिळणार हे पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। तर आता या भरतीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। तर बघा ही बातमी काय आहे। तर बघा मित्रांनो, दत्तात्रय भारणे कृषी मंत्री यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे। शेतकरी बांधवांना आव्हान। तर कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडियावर बोगस जाहिरातीद्वारे फसवणूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे। राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत होणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेबाबतची अधिकृत माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत प्रसिद्ध केल्या जाईल। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, कृषी मित्राबाबतची अशी कुठलीही भरती जी आहे हे कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेलं नाही आहे। ही जी भरती आहे सोशल मीडियावर हे बोगस आहे। तुम्ही सोशल मीडियावर या ठिकाणची जाहिराती पाहिलं असेल आणि बऱ्याचशा लोकांनी याबाबत व्हिडिओ पण बनवलेला आहे, पण आपण याबाबत कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवलेला नव्हता, कारण आम्हाला अगोदरपासून माहिती होतं की ही जी भरती आहे पूर्णपणे फेक असणार आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, ही जी कृषी मित्र भरती निघालेली आहे हे पण आता फेक आहे असं स्वतः कृषी मंत्री यांनी सांगितलेलं जाहीर केलेलं आहे। स्वतः कृषी मंत्री यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची भरती जी आहे हे कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही आहे। हे जे तुम्ही सोशल मीडियावर जाहिराती पाहता हे पूर्णपणे फेक आहे। कोणीही या ठिकाणी आता अर्ज भरायचा नाही। ज्यांनी अर्ज भरला असेल त्यांचे पैसे गेले आहे, तर इतर लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा। तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे। धन्यवाद।